नमस्कार मित्रांनो, आपण इयत्ता 10वीचं 6वं प्रकरण काल सुरू केलेलं. त्या प्रकरणाचं नाव होतं सांख्यिकी. आठवा बरं मी काय सांगितलं होतं कालच्या प्रकरणात? लक्षात घ्या. सांख्यिकी प्रकरणामध्ये पुन्हा एकदा सांगतो, सांख्यिकी प्रकरणामध्ये केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे असा शब्द वापरला होता. आठवतं तुम्हाला? ओके. केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे 3 प्रकारची असतात म्हटलं. त्याच्यापैकी एक मध्य, दुसरा मध्यक, तिसरा बहुलक. आपण मध्य हा कालच्या व्हिडिओमध्ये बघितला. मध्याचे 3 प्रकार असतात. एक सरळ मध्य पद्धती, दुसरी गृहीत मध्य पद्धती आणि तिसरी प्रमाण विचलन पद्धती. ह्या तिन्ही पद्धतींपैकी 2 पद्धती आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत बाळांनो. ओके. आता केंद्रीय प्रवृत्तीची जी 3 परिमाणे होते त्याच्यातले पहिला मध्य होता. मध्याचे 2 प्रकार आपण पाहिलेत. आज आपण तिसरा प्रकार न बघता मध्यक बघणार आहोत. लक्षात घ्या. मध्यक म्हणजे केंद्रीय प्रवृत्तीचं दुसरं परिमाण जे आहे मध्यक, ते मध्यक काय असतं हे इयत्ता 9वीच्या वर्गात सुद्धा तुम्ही शिकलात. परंतु त्या ठिकाणी 9वीच्या वर्गामध्ये अवर्गीकृत वारंवारता सारणीचा उपयोग करून मध्य, मध्यक आणि बहुलक तुम्ही त्या ठिकाणी काढत होतात. या ठिकाणी पुन्हा तुम्हाला हे सांगतो पुन्हा की इथे जे मध्य, मध्यक आणि बहुलक आपण काढणार आहोत, या ठिकाणी वर्गीकृत वारंवारता सारणीचा उपयोग करून आपण या ठिकाणी काढणार आहोत. लक्षात घ्या. तिथे अवर्गीकृत वारंवारता सारणी होती आणि 10वीच्या अभ्यासक्रमात तुम्हाला वर्गीकृत वारंवारता सारणी आहे. ओके. बस आता तिथून पुढे जाताना आपल्याला काल जे मध्य बघितलं, मध्यानंतर आज आपल्याला मध्यक हे बघायचं आहे. मध्यक म्हणजे काय आणि ते मध्यक कसा काढायचा असतो याचं आता आपण सविस्तर विवेचन या ठिकाणी करणार आहोत. लक्षात घ्या बाळांनो, तुम्हाला एक सारणी दिलेली असेल, वारंवारता सारणी दिलेली असेल. त्या सारणीत कोणत्या कोणत्या स्टेप्स तुम्हाला घ्यायच्यात पहिल्यांदा, या स्टेप्स आपण सविस्तरपणे या ठिकाणी घेऊ आणि मग उदाहरण कसं सोडवायचं त्या उदाहरणाकडे जाऊया. पहिल्यांदा बघा, वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्यक काढा असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. ओके. त्याच्यातलं पहिलं 3 उभे स्तंभ असणारा तक्ता तयार करा असं सांगितलं. म्हणजे तुम्हाला जी सारणी बनवायची आहे त्या सारणीमध्ये तुम्हाला 3 स्तंभ बनवायचे आहेत. लक्षात आलं? म्हणजे जो टेबल तुम्ही बनवणार आहे त्या टेबलमध्ये 3 स्तंभ असायला पाहिजेत. नंबर 2 ला काय सांगितलं? स्तंभ क्रमांक 1 मध्ये वर्ग, 1 नंबरच्या स्तंभात वर्ग असतो, काल आपण बघितलं. राईट. स्तंभ क्रमांक 2 मध्ये वारंवारता असणार आहे, हे सुद्धा आपल्याला माहितीच आहे 100%. हे उदाहरणातच दिलेलं असणार. फक्त आपल्याला 3ऱ्या क्रमांकाचा स्तंभ या ठिकाणी वाढवायचा आहे. मग तो 3 नंबरला सांगितला बघा. स्तंभ क्रमांक 3 मध्ये पेक्षा कमी प्रकारची संचित वारंवारता घ्यायची. फक्त एकच स्तंभ आपल्या मनाने आपण वाढवणार आहेत आणि त्या स्तंभात आपल्याला संचित वारंवारता ही घ्यायची. लक्षात ठेवा, आपण काहीच वेगळं करणार नाहीये. आणि संचित वारंवारता घेतल्यानंतर 4थ्या क्रमांकात मी तुम्हाला सांगतो, एकूण वारंवारतेची बेरीज जी संचित जी एक वारंवारतेचा जो 2 नंबरचा स्तंभ असेल त्याची संपूर्ण बेरीज आपण करणार. त्या बेरजेला कॅपिटल एन हे नाव देणार आहे. लक्षात घ्या. त्याला कॅपिटल एन म्हणा किंवा समेशन एफ आय. हे समेशन एफ आय या चिन्हाला मी काल तुम्हाला सांगितलं, बेरजेचं चिन्ह आहे ते समेशन एफ आय. तो काढणार आपण, एकूण बेरीज करणार, त्या बेरजेला आपण 2 भागणार, त्याची सुद्धा किंमत काढणार. ज्यावेळेस तुम्ही उदाहरण सोडवणार ना त्यावेळेस तुमच्या साऱ्या गोष्टी ह्या सगळ्या लक्षात येतील. परंतु त्याच्या आधी काही गोष्टी तुम्हाला सांगायला पाहिजे म्हणून मी हे सांगतोय. लक्षात घ्या. नंतर 5व्या क्रमांकाला एन छेदस्थानी 2 एवढी किंमत, जी एनची किंमत काढणार बेरीज, त्या बेरीजला 2 भाग दिल्यानंतर जी किंमत येईल ती किंवा तिच्यापेक्षा जास्त असणारी संख्या संचित वारंवारता सारणीमधून आपण ती वारंवारता त्या ठिकाणी शोधणार आहेत. लक्षात घ्या. काय म्हणतो? एन भागिले 2 करून जी किंमत येईल तिच्या एवढी किंवा तिच्यापेक्षा जास्त. तिच्या एवढी जर नाही मिळाली तर तिच्यापेक्षा पुढची जी जास्त संख्या असेल ती संख्या आपण कुठे शोधणार आहोत? संचित वारंवारतेच्या कॉलममध्ये आपण शोधणार आहोत. आणि ह्या किमतीशी निगडीत असलेला वर्ग जो असणार आहे तो वर्ग आपला मध्यक वर्ग असणार आहे. लक्षात ठेवा. अतिशय महत्वाचे हे पॉइंट्स आपण या ठिकाणी डिस्कस करतोय, चर्चा करत आहोत. आणि मग मध्यकाचं सूत्र आपण या ठिकाणी लिहिलं. मध्यक बरोबर एल अधिक कंसामध्ये एन छेदस्थानी 2 वजा सीएफ. सीएफ काय आहे तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असं म्हणतात त्याला इंग्रजीत क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असं म्हणतात, मराठीत त्याला संचित वारंवारता असं म्हणतात. लक्षात ठेवा. छेदस्थानी स्मॉल एफ, हा जो स्मॉल एफ आहे त्याला काय म्हणतात या ठिकाणी दिले? मध्यक वर्गाची वारंवारता. स्मॉल एफ काय असतो तुमचा? मध्यक वर्गाची वारंवारता.
आणि सीएफ काय असतो तुमचा, मध्यक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारता. हे तुम्ही सारणीवरून तुम्ही त्यावेळेस लक्षात येईल तुमच्या. एच काय असतो तुमचा, एच मध्यक वर्गाचे वर्गांतर असणार आहे. आणि त्याच्यानंतर तुमचा कॅपिटल एल जो असणार आहे तो मध्यक वर्गाची खालची सीमा असणार आहे. हे सर्व सविस्तर तुम्ही आता वहीमध्ये लिहून घ्यायचं. काही वेळेसाठी तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा किंवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर सावकाशपणे लिहा. पहिल्यांदा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा असतो. पाहून झाल्यानंतर मग उदाहरण त्याच्यावरचे सोडवायचे. मध्येच व्हिडिओ थांबवण्यापेक्षा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा कधी पण आणि मग नंतर त्याच्यावर असलेली उदाहरणं सोडवण्यासाठी त्या व्हिडिओचा उपयोग आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. हे पहिल्यांदा व्यवस्थित लिहा आणि मी लगेच पुढच्या उदाहरणाला सुरुवात करतो. ओके मित्रांनो, सराव संच 6.2 आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याच्यातलं पहिलं उदाहरण बघा. पुढील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे. त्यावरून कंपनीतील कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामाच्या तासाचे मध्यक काढा. एक सॉफ्टवेअर कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये काही कर्मचारी काम करतात. त्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास आणि कर्मचाऱ्यांची संख्या याची सारणी तुम्हाला दिलेली बघा. तुम्ही उदाहरण जर वाचलं, पुस्तकातलं उदाहरण, ही सारणी जी आहे आडवी दिलेली आहे आणि मी आता उत्तरामध्ये ती उभी करतोय, लक्षात ठेवा. अशा पद्धतीची फक्त ही सारणीमधला हा एक कॉलम आणि हा कॉलम तुम्हाला दिलेला आहे. हा पुढचा कॉलम मी आता वाढवलेला आहे. तो कसा घेतला हे तुमच्या लक्षात येईल. त्याच्यावर तुम्हाला मध्यक काढायला सांगितलं. बाळांनो बघा, दैनंदिन कामाचे तास 8 ते 10 तास काम करणारे कर्मचारी 150 आहेत असा त्याचा अर्थ होतो. 10 ते 12 तास काम करणारे 500 कर्मचारी आहेत. 12 ते 14 तास करणारे 300 कर्मचारी आणि 14 ते 16 तास करणारे 50 कर्मचारी. कर्मचारी म्हणजे कामगार, अशा पद्धतीने आपल्याला संख्या दिलेली आहे. ओके, याचा मध्यक तुम्हाला काढायला सांगितलेला आहे. आणि ही वारंवारता सारणी वर्गीकृत वारंवारता सारणी. मध्यक आपल्याला काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं बघा. सुरुवातीला मी हे उदाहरण घेण्याच्या आधी मी जे तुम्हाला सांगितलं होतं तेच आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. ते फक्त सांगितलं. आता प्रत्यक्षात कृती आपण या ठिकाणी बघूया. बाळांनो हे बघा, हा जो दैनंदिन कामाचे तास आहेत त्याला वर्ग म्हणतो आपण आणि कर्मचाऱ्यांची संख्या आहे त्याला वारंवारता असा शब्द आहे. म्हणजे पहिला कॉलम वर्गाचा, दुसरा वारंवारतेचा असतो. ते दिलेले जे होते उदाहरणात जशीच्या तशी, फक्त त्याला वर्ग आणि वारंवारता. पहिल्याला वर्ग म्हटलं, दुसऱ्याला वारंवारता म्हटलं, एवढाच फरक आहे. चला आता पुढचा कसा बनवला. पुढचा बनवताना संचित वारंवारता असा शब्द वापरला बघा. मी सांगितलं तिसरा स्तंभ बनवताना त्याच्यामध्ये संचित वारंवारता टाकायची आहे. ती संचित वारंवारता कशा पद्धती पेक्षा कमी पासून सुरुवात करायची त्या संचित वारंवारतेला. हा कॉलम तयार करताना, हा पुढचा संचित वारंवारतेचा कॉलम बनवत असताना ही 150 संख्या दिसते तुम्हाला. ही जशीच्या तशी इथे घेतलेली दिसते. करेक्ट, पहिला पॉइंट क्लिअर झाला. हे जसंच्या तसं इथे आणलं. पुढे काय केलं, हे कुठून आणलं आता, हे आणण्यासाठी काय केलं, हे 150 होते ना, हे 150 आणि 500 एकत्र केले. 150 आणि 500 एकत्र केले, ते इथं घेतले 650. येतंय लक्षात तुमच्या आता. ओके, 650 नंतर ही संख्या कशी आली माहिती खालची, हे 650 आणि 300 एकत्र केले 950. करेक्ट. 950 मध्ये हे 50 मिळवले 1000. पहा कसं बनवलं, एकदम सोपं आहे. संचित वारंवारतेचा कॉलम किंवा स्तंभ बनवत असताना सगळ्यात महत्वाचं ही वारंवारता आहे आणि पुढची संचित वारंवारता आहे. वारंवारतेवरूनच संचित वारंवारता काढायची. पहिली वारंवारता जशीच्या तशी. ओके, पहिल्या वारंवारतेत हे 500 मिळवले 650 झाले. 650 मध्ये 300 मिळवले 950 झाले. 950 मध्ये 50 मिळवले 1000 झाले. ओके, तुम्हाला संचित वारंवारतेचा कॉलम कळाला. आता ही जी वारंवारता आहे ना बाळांनो, वारंवारतेची पूर्ण बेरीज करायची आणि ती बेरीज तुमची किती आलेली माहितीये का, 1000. ही जी बेरीज आहे तिची तर शेवटची येते बघा, इथे सुद्धा 1000 दिसतोय आणि पूर्ण बेरीज तुमची किती आहे, 1000 आहे. तुम्ही बघून घ्या, करून बघा तुम्ही या ठिकाणी, तुमच्या लक्षात येईल. हे किती झाले, 350, 350, 500, 850, 850 हे 150 तुमचे 1000, कम्प्लीट 1000 झाले. मग ही जी बेरीज आहे ही FI, वारंवारतेला FI म्हणतो आपण. मध्यमध्ये आपण बघितलं तर वारंवारता शब्द जर आला तर त्याला आपण काय म्हणायचो, FI म्हणण्याचं काय, फ्रिक्वेन्सी. वारंवारता ह्या शब्दाला इंग्रजीत फ्रिक्वेन्सी असं म्हणतात आणि म्हणून तो FI हा शब्द आपण या ठिकाणी घेतला. मग ही बेरीज तुमची 1000 आली.
समेशन एफ आय म्हणजे एफ आय ची बेरीज. ओके, म्हणजे वारंवारतेची बेरीज. ओके, त्याच बेरजेला काय म्हणतो अजून तुम्हाला सांगतो. त्याच बेरजेला मध्यगामध्ये एन म्हणतात. एन, कॅपिटल एन. कॅपिटल एन बरोबर समेशन एफ आय, आणि तो आता आपण किती लिहिलेला आहे या ठिकाणी 1000. ओके, 1000 लिहिल्यानंतर आता बघा मग या ठिकाणी याचा अर्थ काय झाला. हा एन इथं लिहिला, एन ची किंमत 1000 झाली. हे एफ आय लिहित नाही, समेशन एफ आय. ओके, आता त्याच्यानंतर ही जी किंमत काढली ना, तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलेलेच आहे. एन ची किंमत काढली की त्या एनच्या किंमतीला 2 ने भागा असं म्हटलं होतं. 2 ने भाग दिला म्हणजेच काय झाले, 1000च्या निम्मे 500 झाले. भाग दिला एन भागिले 2 म्हणजेच इकडे 1000 भागिले 2 म्हणजे तुमचे किती झाले, 500. ओके बाळांनो, आता ही 500 आलेली किंमत, 500 आलेल्या किमती एवढी किंवा तिच्यापेक्षा जास्त, शब्द पहा काय बोलतो मी, ह्या किमतीच्या एवढी किंवा हिच्यापेक्षा जास्त असणारी संचित वारंवारता शोधायची. चला, संचित वारंवारतेचा कॉलम बघूया. 150 खूपच कमी आहे 500 पेक्षा. मग 500 इतकी संख्या आहे का इथे, नाही. पण 500च्या थोडीशी मोठी असली तरी ती चालेल. म्हणजे कोणती संख्या घ्यावी लागेल तुम्हाला, 650. बघा, 500शी निगडीत असलेली संख्या तिच्यापेक्षा थोडीशी मोठी पण कमी नको. ओके, ही 950 खूपच मोठी झाली, ती नाही चालणार. म्हणजे 650 ही जी संख्या घेतली आपण, ह्या 650 संख्येपासून हा बरं का, इथून असं याला मी असं करतो. आता ही संख्या पकडली 650 याच्या जवळची असणारी, आणि त्याच्या पुढे हा जो वर्ग आला, असं सरळ पुढे यायचं आपण संचित वारंवारतेचा. हा जो वर्ग आहे, वर्ग, या वर्गाला काय म्हणायचं आपण, मध्यक वर्ग. काय म्हणायचं आपण याला, मध्यक वर्ग. तो मध्यक वर्ग तुमचा किती आहे, 10 ते 12. 10 ते 12 कसं काढलं, याच्या जवळ आलो. याच्या जवळ आल्यानंतर याला पूर्ण असा आपण बॉक्स बनवला. ह्या बॉक्स मधल्या किमती आता आपल्याला या ठिकाणी उचलायच्या. ओके, हा तुमचा काय झाला, मध्यक वर्ग झाला. मध्यक वर्ग जर झाला ना, तर ही जी किंमत आहे 10, ही 10 ही किंमत यल घ्यायची असते. यल म्हणून 10 घ्यायची, 12 घ्यायची नाही. मध्यक वर्गाची खालची मर्यादा, याला खालची मर्यादा म्हणतात आणि याला वरची मर्यादा. मोठ्या संख्येला मध्यक वर्गाची वरची मर्यादा, लहान संख्येला मध्यक वर्गाची खालची मर्यादा, असे 2 शब्द वापरले. मग त्याच्यातली ही ज्या दोन्हीपैकी जी लहान असते ना, त्याला यल स्मॉल यल घ्यायची ती, आणि यल म्हणजे किती घ्यायचा तो 10, 12 नाही घ्यायचा, लक्षात घ्या, खालची मर्यादा. ओके, त्याच्यानंतर काय झालं बघा, त्याच वर्गाच्या पुढे गेल्यानंतर वारंवारतेच्या कॉलम मध्ये ही जी किंमत आहे याला सीएफ म्हणतो. आपल्याला याला एफ म्हणतो. आपण काय म्हणतो याला, एफ ची किंमत 500 घेणार या ठिकाणी. एफ बरोबर किती आली तुमची, 500. या वारंवारतेच्या कॉलम मधली ह्या किमतीला 500, एफच्या किमतीला 500 म्हणायचं. ओके, आता ह्या वर्गाच्या आधीचा वर्ग हाय, ह्या वर्गाच्या आधीचा वर्ग हाय, ह्या वर्गात असे शेवटी यायचे इकडे खाली, आणि त्याची जी संचित वारंवारता आहे याला सीएफ म्हणतात. याला काय म्हणतात, सीएफ. आणि म्हणून खाली लिहिणार मी सीएफ बरोबर ही किंमत लक्षात घ्या. याच्या आधीची शब्द बघा तुम्ही ते लिहून दिलेले खाली, याच्या आधीची संचित वारंवारता जी असते त्याला सीएफ, आणि सीएफ तुमचा किती या ठिकाणी 150. बघा तुम्हाला या ठिकाणी एन भागिले 2 पण मिळाला, एल ची किंमत मिळाली, एफ ची किंमत मिळाली, सीएफ मिळाला. आता राहिला एच काढायचं आहे तुम्हाला. एच इथे लिहितो वाटलं, एच बरोबर. चला, आता एच म्हणजे काय, जे वर्गांतर असतं ना, प्रत्येक वर्गातला फरक, ह्या वर्गातून ह्या वर्गात, ह्या वर्गातून ह्या वर्गात कितीचा फरक आहे बघा, 8 आणि 10 मध्ये 2चा फरक आहे. 10 मध्ये आणि 12 मध्ये 2चा फरक आहे. 12 आणि 14 2चा फरक आहे. इकडे पण जाऊ शकतात. 10 आणि 12 2चा फरक, 12 आणि 14 2चा फरक, 14 आणि 16 2चा. प्रत्येक वर्गांमधलं वर्गांतर जे असतं, एच म्हणजे काय असतं तुमचं वर्गांतर, आणि ते किती आहे तुमचं 2चा फरक असल्यामुळे त्याला वर्गांतर म्हटलं. ह्या किमती अशा पद्धतीने घेतल्यात, लक्षात ठेवा. अतिशय सोपा असा भाग आहे. ह्या किमती घेतल्यात. आता आपण सूत्र वापरणार आहोत. कशाचं सूत्र वापरायचं आपल्याला, मध्यकाचं सूत्र वापरायचं. सांगा बरं, आठवा बरं, मध्यकाचं सूत्र काय होतं, मध्यक बरोबर ओके, मध्यकाचं सूत्र सांगता येईल तुम्हाला. मध्यकाचं सूत्र होतं यल, मध्यक बरोबर यल अधिक असं कंस केलेला आहे बघा त्या ठिकाणी, एन छेदस्थानी 2 वजा सीएफ
काय म्हणायचं, CF छेदस्थानी F आणि कंस कंप्लीट आणि कंसाला गुणिले H असं सूत्र लिहिलेलं आपण. हे उदाहरण सुरू करायच्या आधी मी जी माहिती सांगितली त्या माहितीमध्ये या सगळ्या किमती पण कशा घ्यायच्या ते सांगितलं. ओके, आता बस किमती ठेवायच्यात बाळांनो. यल ची किंमत किती काढली आपण या ठिकाणी 10, ती 10 मी या ठिकाणी ठेवणार 10 अधिक आता कंसामध्ये n छेदस्थानी 2 500 काढलेले ते 500 वजा CF ची किंमत किती आहे तुमची, हे बघा CF कुठे आहे इथे, CF बरोबर 150 ते 150 या ठिकाणी टाकले. छेदस्थानी F ची किंमत किती आहे तुमची 500, ती 500 या ठिकाणी घेऊया. ब्रॅकेट कंप्लीट गुणिले H किती आहे तुमचा 2. अशा पद्धतीने किमती घेतल्यात. पुन्हा सांगायची गरज नाही, उदाहरण अतिशय सिंपल आहे. जर हा भाग कळाला नसेल तर व्हिडिओला थोडंसं मागं घ्यायचं, पुन्हा बघायचं, तुमच्या लक्षात येईल. इथपर्यंत तुम्ही लिहा, नंतर हे उदाहरण सोडवायचं. मला मी वरचा भाग मी पुसून टाकणार आहे. व्यवस्थित पहा, स्क्रीनशॉट घ्या त्याचा आणि मग नंतर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघा. त्याचा व्हिडिओ स्क्रीनशॉट घ्या. ओके, मी वरचा भाग पुसून टाकला. आपल्याला हे उदाहरण पुढे कॅरी करायचं, सोडवायचंय. बरोबर, चला इथे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हे 10 जशीचे तसे लिहिले बाळांनो अधिक. ओके, आता कंसामधली क्रिया करू. पण 500 वजा 150, 500 मधून 150 जर काढले तर तुमचे 350 उरतात. छेदस्थानी हे तुमचे 500 जशीच्या तसे, पुन्हा कंस आणि त्याला गुणिले तुमचे इकडचे 2 जशीच्या तसे आहेत. ओके, 10 जशीच्या तसे अधिक. आता याचा भाग देऊ शकतात बघा, हे 0 0 कटले म्हणजे 35 छेदस्थानी 50 गुणिले तुमचे 2 जशीच्या तसे. ओके, पुन्हा भाग देऊ शकतात 10 अधिक 5चा भाग देऊ शकतात 5 10 50 5 7 35 म्हणजे किती उरले वरती 7 छेदस्थानी 10 आणि खाली तुमचे किती 2, इकडे बरोबर 2. हे 10 जशीच्या तसे. आता बघा हे 7 दुनी 14 छेदस्थानी तुमचे 10. ओके, हे 10 जशीच्या तसे अधिक 14ला 10 न भाग द्यायचा दशांश स्थळ म्हणजे 1.4 होतील नाही का. इथे या दशांश स्थळ ठेवलं म्हणजे बघा आता 10 अधिक 1.10 आणि किती झाले 11.4 किंवा 40 बी लिहिला तरी चालतो. 11.4 किंवा 40 हा काय आला तुमचा या ठिकाणी मध्यक आला. लक्षात घ्या, सूत्र लिहिलं होतं, सूत्र लिहून इथपर्यंत आलो. ही स्टेप त्याच्यानंतर इथे घेतली. इथे घेतल्यानंतर याची वजाबाकी केली. 500 मधून 150 गेले 350 उरतात. त्याला भागिले तुमचे 500 केले. 0 0 कटवला 35 भागिले 50 आले. आता दोन्ही अंशाला आणि छेदाला भाग दिला. 5 10 50 5 7 35. हे 10 जसेच तसे अधिकचं चिन्ह जसंच तसं. हे 7 इथे भागिले तुमचे 10 गुणिले तुमचे 2. ओके, 10 अधिक हे बघा 7 दुने 14 14 भागिले 10 म्हणजे 10 अधिक 14ला 10 न भाग दिला म्हणजे 1.4 होतो. हे 1 आणि हे 10 म्हणजे 11.4 लिहिलं किंवा 40 लिहिलं तरी चालतो. अशा पद्धतीने हा मध्यक आपण काढला. व्यवस्थित लिहून घ्या. ओके मित्रांनो, प्रश्न दुसरा बघा. एका आमराईतील आंब्यांची झाडे व प्रत्येक झाडापासून मिळालेल्या आंब्यांची संख्या यांचे वारंवारता वितरण दिले आहे. त्यावरून दिलेल्या सामग्रीचा मध्यक काढा असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला. आमराई म्हणजे काय? आंब्याची जिथे झाडं असतात त्याला आमराई असं म्हणतात. त्या आमराईमधील आंब्यांच्या झाडांची संख्या आणि आंबे यांचं वारंवारता वितरण आपल्याला या ठिकाणी दिलेले. म्हणजे आंब्यांची संख्या आणि आंब्यांची झाडं म्हणजे बघा 50 ते 100 आंब्यांची संख्या एका झाडाला असतील असे किती आंबे झाडं आहेत ते 30 झाडं असा त्याचा अर्थ झाला. 100 ते 150 संख्या असलेली आंबे असलेली झाडावरती असे 30 आंबे आहेत. नंतर 150 ते 200 असे 90 आंबे, 200 तर 250 अशी 80 झाडे. 250 तर 300 या ठिकाणी 300 शब्द आहे. 250 तर 300 अशी
17 झाडे दिलेली आहेत. आता हा जो कॉलम आहे, हा कॉलम तुम्हाला आडवा दिलेला आहे उदाहरणामध्ये. मी उत्तरात आता त्याला उभं केलं. तुम्ही मात्र लिहिताना पुस्तकातनं ते प्रश्न लिहिताना त्याच्या आडवा टेबल काढायचा आणि उत्तरामध्ये अशा पद्धतीने काढायचा, मी जसं सांगितलं तसा. ओके. मग पहिल्याला वर्ग म्हणतो, दुसऱ्याला वारंवारता म्हणतो. इथं ठरलेलं हेच जे पुस्तकात दिलेलं होतं, उदाहरणात दिलेलं होतं, त्यालाच उभं केल्यानंतर एकाला वर्ग म्हणायचं आणि एकाला वारंवारता म्हणायचं. पुस्तकात फक्त ही खालची नावं होती, आंब्यांची संख्या, झाडांची संख्या असं नाव होतं. त्यालाच मी वर्ग आणि वारंवारता असं म्हटलेले, बाकीचं काहीच नाही. चला, पुढचा जो कॉलम आहे शेवटचा जो स्तंभ आहे किंवा कॉलम म्हणतो त्याला आपण, त्याच्यात संचित वारंवारता काढायची. आता संचित वारंवारता काढण्यासाठी मी तुम्हाला अतिशय सोपा मार्ग सांगितला होता. पहिली संख्या जशीच्या तशी 33 लिहिणे. ओके. बघ, 33 मध्ये 30 मिळवणे. 33 अधिक 30 बरोबर 63. 63 अधिक 90 बरोबर 153. 153 अधिक 80 बरोबर 233 आणि 233 अधिक 17 बरोबर 250. पहा कशी बेरीज. याला असं नंतर यांची बेरीज इथे घ्यायची, यांची यांची बेरीज इथे घ्यायची, यांची यांची बेरीज इथे, याची बेरीज इथे, अशा पद्धतीने बेरीज आपण करत गेलेलो आहोत. ओके. आता नंतर काय झाली, ही जी झाडांची संख्या आहे ना, त्याला आपण वारंवारता म्हटलेलं आहे. त्यालाच FI असा शब्द वापरतो आपण. FI म्हणजे फ्रिक्वेन्सी, झाडांची संख्या, वारंवारता. ओके. मग ही साऱ्यांची जी बेरीज केली ती समेशन FI ची बेरीज ती 250 आहेच. इकडे संख्या जी असते ती संपूर्ण बेरीज इथे सुद्धा 250 असते. ती 250 घेतली. मग ही जी संख्या असते ना, आता ही संख्या उचलायची, याच्यावरून आपण सगळं ठरवत असतो. मग ही संख्या घेतली, त्याला N म्हणतो आपण. N म्हणजे समेशन FI. या FI लाच N म्हणतो आणि ते N म्हणजेच किती झाले तुमचे 250 झाले. मग N मानतो. मग N च्या निम्मे करायचे. N छेदस्थानी 2 का, की आपल्याला सूत्रात पण ती किंमत लागते आपल्याला. मग त्याच्या निम्मे केले, 250च्या निम्मे 125 झाले. ओके. 125 आल्यानंतर आपण ठरवणार आहोत 125 एवढी संख्या किंवा 125 पेक्षा थोडीशी जास्त असलेली संख्या संचित वारंवारतेत शोधायची. आता आपल्याला मला सांगा, ही 125 पेक्षा खूपच लहान आहे, ही पण लहानच आहे. मग 125च्या जवळ संख्या नाही, पण तिच्यापेक्षा मोठी चालते आपल्याला, लहान नाही, मोठीच पाहिजे. मग 153 ही संख्या चालेल. मग 153 पासून मी असा हा पूर्ण वर्गाला आपण एक राऊंड मारला बघा. आणि हा जो वर्ग मिळाला ना बाळांनो, वर्ग, हा वर्ग शब्द आहे त्याला. मग हा जो वर्ग आहे इथं दाखवतो मी, 150 तर 200चा वर्ग, त्याला मध्यक वर्ग असं म्हणतात. मग लिहिलं बघा, मध्यक वर्ग बरोबर 150 तर 200 ह्या किमतीवरून ठरवलं ना आपण. मध्यक वर्ग 150 तर 200 असं लिहिलं. मग ही मध्यक वर्गाची 150 तर 200 मध्ये ही खालची मर्यादा कमी आणि ही वरची मर्यादा जास्त, असा त्याचा अर्थ आहे. मग ही जी किंमत आहे इथं लिहिलेली, त्याच्यात यालाच यल म्हणायचं असतं, अलीकडच्या किमतीला, पलीकडच्या किमतीला नाही. मग यल काय झाली तुमची 150 झाली. ओके. त्याच्यानंतर ह्याच मध्यक वर्गात ही जी संचित वारंवारतेचा हा जो कॉलम आहे याला F म्हणत असतो आपण. म्हणून F ची किंमत किती घेतली, 90 घेतली. आता F घेतल्यानंतर CF घ्यायचा. याच्या आधीचा वर्ग हा आहे, या आधीच्या वर्गात यायचं आणि शेवटी जायचं इथे, त्याला CF म्हणायचं. CF म्हणजे मध्यक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारता. शब्द बघा कसा आहे, हा तुमचा मध्यक वर्ग, त्याच्या आधीचा हा वर्ग आणि याची शेवटची जी संचित वारंवारता असते तिला CF म्हणतो. ती 63 या ठिकाणी लिहिली. कळालं तुम्हाला? ओके. चला, आता नंतर H किंमत काय असते, वर्गांतर. म्हणजे दोन वर्गांमधलं अंतर. म्हणजे ह्या दोन वर्गांमधला हा एक वर्ग, हा एक वर्ग, दोघांमध्ये किती अंतर आहे पहा, 50 आणि इथे 100, म्हणजे 50चा फरक झाला. इथे 100 आणि 150, 50चा फरक झाला. 150 आणि 200, 50चा फरक. 200 आणि 250, 50चा फरक. म्हणजे प्रत्येक वर्गामधलं जे अंतर आहे, वर्गांतर, ते सुद्धा किती आहे तुम्हाला 50 दिसतंय. म्हणून याची किंमत आपण या ठिकाणी 50 ठेवली. ओके. हे झाल्यानंतर आपण आता मध्यकचं सूत्र लिहिणार. मध्यकचं सूत्र मी सांगितलेलं आहे पहिल्या उदाहरणामध्ये, आपण लिहिलं ते सूत्र जसंच तसं. मध्यक बरोबर यल, अधिकचं चिन्ह आहे बरं का, इथे गुणाकार वगैरे असं काही लिहू नका, बेरजेचं चिन्ह लिहा. यल अधिक, मग कंस करायचा, कंसात N/2 लिहायचे, मग वजा चिन्ह टाकायचं, CF लिहायचा आणि पूर्ण याला भागिले F करायचा. बऱ्याच वेळेस चिन्ह लिहिताना चुकतात तुम्ही आणि कंस कंप्लीट केल्यानंतर त्याला H ने गुणायचं आहे. चला, यल म्हणजे या ठिकाणी घेतलेली 150 किंमत ती टाकली, हे अधिकचं चिन्ह. N/2, बघा बरं N/2 कुठे आहे, तो त्याची किंमत किती, 125.
मग हे n भागिले 2 जे होतं ना त्याच्या ठिकाणी 1,600 टाकले, हे वजा चिन्ह जसंचे तसं. CF, चला CF कुठे आहे तुमचा 63, म्हणून त्या ठिकाणी 63 घेतला. भागिले F बघा कुठे आहे तुमचा 90, तो भागिले 90 घेतला. गुणिले H बघा तुमचा 50, तो या ठिकाणी 50 घेतला. ओके, चला 150 जसेच्या तसे अधिक कंसातली क्रिया करूया. 125 मधून 63 काढल्यानंतर 62 उरतात. छेदस्थानी तुमचे 90 जसेच तसे, अतिशय सोपी क्रिया आहे. 125 मधून 63 काढल्यानंतर 62, छेदस्थानी 90 जसेच तसे, गुणिले तुमचे 50 पण इथे जसेच्या तसे. ही क्रिया इथं खाली दिसणार नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये, म्हणून मी पलीकडे नेतो पुन्हा. हे 150 बघा उचला, इथे आणलेत, हे अधिकचं चिन्ह, नंतर 62. आता पुढे काय केलं माहितीये का तुमचा, हे बघा हे छेदस्थानी 90 आहे, इकडे गुणिले 50 आहे, इथे 0 आहे, हा 0 आहे, दोन्हीचे 0 उडून देऊ शकता आपण. हा 0 हा 0 कटला, म्हणजे तुमचे उरलेत किती वरती 62, आणि इकडे 0 उडवल्यामुळे किती उरले तुमचे इथे 5. दिसतंय तुम्हाला, छेदस्थानी तुमचे 9, 0 उडवले, 5 आणि 9च राहिले, म्हणून इथे 5 आणि 9 घेतले, आणि तिथे गुणाकाराचं चिन्ह आहे. ओके, 150 जसेच तसे, अधिकचं चिन्ह. 62ला 5 ने गुणा, बघा 5 दुनी 10, 10 0, हाच्याला 1, 5 7 30, आणि हाच्याचा 1 31, 310 झाले. 310 छेदस्थानी 9, 150 जसेच्या तसे अधिक 310ला 9ने भागूया. चला 9चा पाढा सुरू करूया. 9 त्रिक 27, 27 म्हणजे 3 आला. ओके, 31 मधून 27 गेल्यानंतर खाली उरतात 4, पुढचा 0 म्हणजे 40 झाला. 9चा पाढा, 9 चोक 36, 36 कटले, 40 मधून 1 उरला, किती उरलेत 36 कटल्यानंतर 4 उरलेत. व्हेरी गुड. 4ला 9ने भाग जात नाही, म्हणून दशांश स्थळ ठेवलं, झाले किती तुमचे 40. पुन्हा 9चा पाढा, 9 चोक 36, पूर्ण भाग जात नाही. हे असंच चालूच राहणार, आणि म्हणून हे 150 जसेच तसे अधिक 150 मध्ये अधिक 34.4 याची बेरीज केली. बघा 150 अधिक 34 म्हणजे 184, आणि हा तुमचा 0.4, हा तुमचा काय आला या ठिकाणी मध्य क. अतिशय सोपा असा भाग आहे, व्यवस्थित लिहून घ्या. ओके, याचे 2 उदाहरणं राहिलेत. हे 2 उदाहरणं उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा सांगतो, या संकीर्ण प्रश्नसंग्रहातले 2 उदाहरणं आपले राहिलेली, ते उदाहरणं आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.